नमस्कार. जेव्हा आपण मराठा साम्राज्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात ते पराक्रम आणि शौर्याचे प्रसंग. पण आज आपण त्या साम्राज्याच्या एका अशा पैलूवर नजर टाकणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया रचला. हो, आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या त्या सुप्रसिद्ध प्रशासकीय व्यवस्थेबद्दल. शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक महान योद्धा, गनिमी काव्याचा वापर करणारे एक कुशल सेनापती आणि एक दूरदृष्टी असलेले राजे. हे सगळं खरं आहे. त्यांची लष्करी बुद्धिमत्ता तर जगभर वाखाणली जाते. पण एक मिनिट थांबा. एक लढाई जिंकणारा योद्धा आणि एक पिढ्यानपिढ्या टिकणारं राज्य उभं करणारा प्रशासक, यात खूप मोठा फरक आहे. तर मग आजचा आपला खरा प्रश्न हा आहे की महाराजांनी फक्त किल्ले जिंकले की एक अशी व्यवस्था तयार केली जी त्यांच्या मागेही स्वराज्याला सांभाळू शकणार होती? चला, तर ह्याच प्रश्नाच्या उत्तरात डोकावून पाहूया. कारण महाराजांच्या यशाचं खरं रहस्य त्यांच्या प्रशासकीय प्रतिभेत दडलेलं आहे. त्यांनी एक अशी सिस्टीम बनवली जी कार्यक्षम होती, लोकांच्या भल्याचा विचार करायची आणि जिथे सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित होती. म्हणजे ते फक्त एक राजे नव्हते, तर एका आर्किटेक्टसारखे होते, ज्यांनी स्वराज्याचा एक मजबूत पाया रचला. त्याने जी व्यवस्था स्थापन केली ती त्या काळातल्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा खूप पुढारलेली आणि खरं सांगायचं तर क्रांतिकारक होती. आणि या भक्कम प्रशासनाच्या अगदी मध्यभागी म्हणजे त्याचं हृदय होतं त्यांचं अष्टप्रधान मंडळ. हे मंडळ म्हणजे जणू काही स्वराज्याचा कारभार चालवणारा एक कंट्रोल रूम किंवा कमांड सेंटरच होतं. आता नावावरूनच कळतंय की हे 8 मंत्र्यांचं एक शक्तिशाली मंडळ होतं. प्रत्येक मंत्र्याकडे एक खास जबाबदारी होती, एक खातं होतं आणि हे सगळे थेट महाराजांना जबाबदार होते. चला बघूया हे मंडळ काम कसं करायचं. विचार करा अगदी आजच्या आपल्या मंत्रिमंडळासारखं. पहिले होते पेशवा किंवा मुख्य प्रधान, जे पंतप्रधानांसारखे सगळा कारभार बघायचे. मग होते अमात्य, जे आजच्या अर्थमंत्र्यांसारखे तिजोरी आणि महसुलावर लक्ष ठेवायचे. सुमंत होते परराष्ट्रमंत्री, तर सेनापती लष्कराचे प्रमुख, म्हणजे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी एक तज्ज्ञ व्यक्ती होती. पण यात खरी गंमत पुढे आहे. महाराजांनी केलेले बदल किती दूरदृष्टीचे होते हे बघा. त्यांनी पर्शियन नावांच्या जागी संस्कृत नावं आणली. नेमणुका वारसा हक्काने नाही, तर फक्त आणि फक्त गुणवत्तेवर व्हायच्या. आणि सगळ्यात मोठा अविश्वसनीय बदल म्हणजे जहागिरी पद्धत बंद करून मंत्र्यांना रोख पगार देणं सुरू केलं. या एका निर्णयामुळे सरंजामशाहीला चाप बसला आणि प्रत्येक मंत्री थेट राजाशी, स्वराज्याशी एकनिष्ठ राहिला. ठीक आहे, तर हे झालं केंद्रातलं प्रशासन. पण एवढ्या मोठ्या स्वराज्याचा कारभार फक्त राजगडावरूनच कसा चालणार? त्यासाठी गाव पातळीपर्यंत एक सिस्टम हवी, बरोबर? आणि महाराजांनी ती उभारली होती. आणि ही सिस्टीम खरंच खूप स्पष्ट आणि सोपी होती. बघा, सगळं स्वराज्य प्रांतांमध्ये विभागलेलं होतं, ज्याचा प्रमुख राज्यपाल असायचा. प्रत्येक प्रांत पुढे तरफ म्हणजे जिल्ह्यांमध्ये विभागला होता आणि प्रत्येक तरफात अनेक गावं होती. अगदी सरळ, सोपी आणि सुटसुटीत रचना होती. पण या सगळ्या साखळीतला सगळ्यात महत्त्वाचा दुवा होता तो गाव पातळीवरचा अधिकारी. कारण हेच ते लोक होते जे थेट सामान्य माणसाशी, रयतेशी जोडलेले होते. ह्यामधलाच एक महत्त्वाचा माणूस म्हणजे पाटील. पाटील म्हणजे गावाचा सगळ्यात मोठा अधिकारी. गावात शांतता राखण्यापासून ते कर गोळा करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी पाटलाची होती. आणि पाटलाला मदत करायला किंवा त्याच्या कामावर लक्ष ठेवायला म्हणा होता कुलकर्णी. हा होता गावाचा अकाउंटंट. जमिनीच्या सगळ्या नोंदी, कराचे हिशोब हे सगळं तो बघायचा. यामुळे सगळा कारभार अगदी पारदर्शकपणे चालायचा. म्हणजे पाटील आणि कुलकर्णी ही जोडी गावगाडा सुरळीत चालवायची. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. कारण कोणतंही राज्य पैशांशिवाय चालत नाही, नाही का? महाराजांनी स्वराज्याची ही आर्थिक गाडी कशी रुळावर आणली ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे फक्त तिजोरी नाही भरली, तर सामान्य शेतकरीही सुखी झाला. फरक बघा किती मोठा आहे. जुन्या पद्धतीत काय व्हायचं, राजा सरदाराला जमिनीचा तुकडा द्यायचा आणि तो सरदार मग रयतेकडून हवा तसा कर वसूल करायचा. यात शेतकऱ्यांचं खूप शोषण व्हायचं. महाराजांनी हे सगळं बंद केलं. त्यांनी एक अशी पद्धत आणली जिथे शेतकरी म्हणजेच रयत थेट सरकारला कर द्यायची, मध्ये कोणीही दलाल नाही. आणि ही नवीन कर प्रणाली कितीतरी जास्त न्याय्य होते. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे जमीन आहे म्हणून कर भरा. नाही,
जेवढं पीक आलंय त्यातूनच एक ठराविक हिस्सा, साधारणपणे 30 ते 40% कर म्हणून द्यायचा. त्यामुळे शेतकऱ्यावर कधीही अतिरिक्त बोझा पडला नाही. आणि जमीन व्यवस्थापन सुद्धा किती विचारपूर्वक केलं होतं बघा. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी होत्या. लष्करी सेवेसाठी सरंजाम, वंशपरंपरेने चालत आलेली मिरास, धार्मिक कामांसाठी कर नसलेली इनाम आणि गावच्या अधिकाऱ्यांसाठी वतन जमीन. या सगळ्यामुळे जमिनीच्या वापरावर राज्याचं पूर्ण नियंत्रण होतं. खरं तर हे एक वाक्य महाराजांचं कामाचं सार सांगून जातं. सगळा भर कशावर होता? मजबूत केंद्रीय सत्ता, कडक शिस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांचं कल्याण. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा वारसा हा फक्त तलवारीच्या पातीपुरता किंवा जिंकलेल्या किल्ल्यांपुरता मर्यादित नाहीये. तो आहे एका मजबूत, कार्यक्षम आणि लोकाभिमुख राज्याच्या पायाभरणीत. त्यांनी एक साम्राज्य नाही तर एक स्वराज्य घडवलं. आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय. इतिहासात कितीतरी राजे महाराजे झाले ज्यांनी मोठी साम्राज्य जिंकली, पण शिवाजी महाराजांसारखी व्यवस्था किती जणांनी उभारली? जर त्या नेत्यांनी फक्त जिंकण्यावर नाही तर घडवण्यावर लक्ष दिलं असतं तर आज आपलं जग किती वेगळं असतं नाही का? यावर विचार नक्की करा.